रेडी. काय सांगणार, आज काय दौरा आहे जळगाव जिल्ह्यात? संघटनात्मक दौरा आहे महिला मोर्चाचा आणि त्या अनुषंगाने आमच्याकडे नवीन जिल्हाध्यक्षसुद्धा झाले आहेत आणि मी पण दुसऱ्यांदा पक्षाने मला संधी दिली प्रदेशाध्यक्ष होण्याची आणि त्या अनुषंगाने माझा पहिलाच दौरा हा सेकंड टेन्युअरचा मी उत्तर महाराष्ट्रापासून सुरुवात केला आहे. आज आम्ही जळगावला आहोत आणि जळगावचे तिन्ही आमचे संघटनात्मक इथे 3 जिल्हे आहेत, एक पूर्व आहे, एक पश्चिम आहे आणि शहर आहे. त्यामुळे आज आम्ही चोपड्याला चाललो आहे, त्यानंतर या ठिकाणी शहरामध्ये आणि उद्या आम्ही पारोळ्याला, अशा पद्धतीची बैठक आहे. येणाऱ्या दिवसामध्ये महिला मोर्चाची स्ट्रॅटेजी कशी असावी, आपल्याला कल्पना आहे की आम्ही सत्ताधारी पक्षात आहोत आणि त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की आमची जबाबदारी कैक पटींनी, 1000 पटींनी वाढलेली आहे. सरकार रोज चांगल्या पद्धतीचे निर्णय हे जनमानसासाठी घेत असतं. महिला मोर्चा विशेषतः महिलांसाठी, मुलींसाठी काम करतं. त्यामुळे महिला आणि मुलींसाठी घेणारे सगळे विषय, घेणारे निर्णय हे तळागाळापर्यंत पोहोचावे यासाठी कशा पद्धतीने कार्यरत असलं पाहिजे महिला मोर्चाने, या संदर्भातलीच एक चांगली अशी बैठक ही आज त्या ठिकाणी होणार आहे. मला जे वाटतं आहे ते मी माझ्या सहकाऱ्यांशी बोलणार आहे, सहकाऱ्यांच्या काही सूचना असतील त्या ऐकून घेणार आहे आणि त्यामुळे एक चांगला संवादाचा असा कार्यक्रम आहे. भाजपने ज्या योजना महिलांसाठी ज्या सुरू केलेल्या असेल, एक शेतकरी असेल किंवा इतर ज्या योजना असतील त्याच्या संदर्भात पण आपण आढावा घेणार. हो, नक्कीच. की महिला शेतकरी जे बिल पास झालं आहे पावसाळी अधिवेशनामध्ये, मला वाटतं ते आमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे की खऱ्या अर्थाने जर तुम्ही राज्याचा जर सर्वे केला तर तुम्ही बघितलं की नोकरीच्या किंवा इतर गोष्टींमुळे पुरुषांचं स्थलांतर फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे आणि त्यावेळेला महिला जी आहे ती खऱ्या अर्थाने काळ्या आईला कसणारी जी धनीण आहे, ती काळ्या आईची धनीण ही त्या घरातली स्त्री आहे आणि तिला यावेळेला शेतकरी म्हणून काम तर ती करते आहे, शेतीचं कामच करते आहे, परंतु तिला शेतकरी हा दर्जा नव्हता, तर तो देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल महिलांना काय वाटतं आहे याचीसुद्धा विचारपूस करणार आहे. द्रोण दीदीसारखा एक अभिनव उपक्रम आपल्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी केला जातो आहे. जळगावमध्ये सुद्धा खूप साऱ्या द्रोण दीदी आहेत, त्यांनासुद्धा भेटण्याचा माझा विचार आहे आणि अशाच पद्धतीने आमच्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या, मग आमच्या अंगणवाडी ताई असतील, आमच्या आशाताई असतील किंवा आणखीन बचत गटाच्या महिला असतील, काही फूड प्रोसेसिंगचे युनिटसुद्धा तुमच्याकडे कार्यरत आहेत. तर अशा सगळ्या उद्योग करणाऱ्या महिला, घरगुती उद्योग करणाऱ्या महिला, अशा महिलांशी सुद्धा संवाद करायचा माझा प्रयत्न असणार आहे. आता आपण जर बघितलं तर वंदे मातरम संदर्भातली बातमी आपल्या कानावर आली असेल. काल सोनिया गांधींनी पण हो, मी आत्ताच त्यांना वंदे मातरमचं पुस्तक पाठवलं आहे. तुम्हाला यायला थोडासा उशीर झाला, पण हे वंदे मातरमचं पुस्तक मी श्रीमती सोनियाजी गांधी यांना पाठवलं आहे कारण मला त्यांना सांगायचं हेच होतं की श्रीमती सोनियाजी, जनगण मन राष्ट्रगीत आहे तर वंदे मातरम आपलं राष्ट्रीय गीत आहे आणि दोन्हीही आपल्या देशाचा स्वाभिमान आहे. परंतु काल ज्या पद्धतीने राष्ट्रीय गीत वंदे मातरम सुरू असताना त्या खरगेजींशी बोलण्यामध्ये व्यस्त होत्या, हा त्या गीताचा अपमान आहे, या देशाचा अपमान आहे आणि म्हणून मला असं सुचलं की हे वंदे मातरमचं गीत जे आहे, पुस्तक जे आहे ते आपण त्यांना पाठवूया. कारण फक्त गांधी नाव असल्याने देशप्रेम नसतं, ते तुमच्या रगारगात असावं लागतं. त्यामुळे मी सोनियाजींना विनंतीसुद्धा केली आहे की सोनियाजी, आपण हे पुस्तक वाचा, आपल्या लेकालासुद्धा वाचायला द्या आणि याच्या मागची जी देशभावना आहे ती समजून घ्या. याच्यासाठी श्रीमती सोनियाजींना भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश यांच्याकडनं आत्ताच आमचे आमदार राजू मामा भोळे आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने आम्ही पुस्तक पाठवलं आहे. मला अपेक्षा आहे, आशा आहे की त्या नक्की ते वाचतील आणि जी देशभावना आहे तीही जपतील. तर कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीताबरोबरच वंदे मातरम गीत देखील वाजवलं गेलं पाहिजे. वंदे मातरम गीताला पण आता राष्ट्रगीताप्रमाणेच कायदेशीर संरक्षण गेलं आहे. मात्र काल प्रणिती शिंदे ज्या आहेत काँग्रेसच्या, त्यांनी त्यांच्या स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या आयोजित कार्यक्रमामध्ये वंदे मातरम हे गाणं वाजवलंच नाही आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर पण म्हणूनच मी सोनिया गांधींना पाठवलं आहे की खालच्या लोकांना पाठवण्यापेक्षा त्यांचं जे शीर्षस्थ नेतृत्व जे आहे, सोनियाजींनी याच्या मागची देशभावना समजून घेतली तर ते खालच्या लोकांना सांगतील. त्यामुळे तिच्या मागे लागण्यापेक्षा आपण सोनियाजींनाच पाठवूया आणि त्याच चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्याच खासदारांना किंवा त्यांच्या संघटनेतल्या सगळ्या लोकांना समजवतील अशी मला अपेक्षा आहे आणि मोठ्या अपेक्षेने आणि विश्वासाने हे पुस्तक मी त्यांना पाठवलं आहे. काही जळगाव जिल्ह्यामध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, एका मुलाला अमानुष मारहाण झाली आहे, तिची आई जी आहे ती अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. मला त्याच्याबद्दल माहिती नाही. मी कालच रात्रीच जळगावमध्ये आली आहे, पण मी नक्की SP साहेबांशी या विषयावरती बोलेन. त्यांनी काय केलं आहे किंवा गुन्हा दाखल करायला उशीर झाला आहे का, या सगळ्याची माहिती घेऊन आपल्यापर्यंत नक्की पोहोचेल.
ते आपण विद्यार्थिनींच्या जर समस्या बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी आता विद्यार्थिनी शाळेत जाताना त्यांना रस्त्यांच्या अडचणी आहेत, बसेसच्या अडचणी आहेत, तर दुसरीकडे विद्यार्थिनींच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये देखील दिवसेंदिवस वाढ होते. या संदर्भात एक कडक कायदा जो आहे सरकारने करावा, जसं इतर कायदे सरकार करत आहे तसे पण कायदा करावा अशी अपेक्षा केली जाते. बघा, आता BNS जो कायदा आलेला आहे, भारतीय न्याय संहिता, हा अत्यंत कडक असा कायदा आहे. मला असं वाटतं, मला वैयक्तिक चित्रा वाघला काय वाटतं, मला असं वाटतं की जे कायदे आहेत त्या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी केली तर हे कायदे कुठल्याही कायद्यापेक्षा कमी नाही आहेत. आणि त्यामुळे त्या कायद्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमची आग्रही भूमिका असते. ते जर कायदे तिथे नीट वापरले तर हे जे कोण विकृत लांडगे आहेत त्यांना शासन झाल्याशिवाय राहणार नाही. आपण बघतोय महिला अत्याचाराच्या घटना, मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना, याच्यामध्ये 99% ही जी लोकं आहेत ही घरात उठणारी बसणारी लोकं आहेत, तुमच्या घरात वावरणारी लोकं आहेत. आम्ही सातत्याने सांगत असतो, पालकांनाही आम्ही सांगतो की घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवरती डोळे बंद करून विश्वास ठेवू नका. पण काही गोष्टी अशा घडल्या आहेत की मानवतेला आणि नात्याला काळीमा फासणाऱ्या, जन्म देणारा बाप, वडील, आपण विचार करू शकतो. मामा, आधी मामा म्हणजे मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचं की अरे मामाच्या गावाला जायचं. तो मामाच आता झालाय विकृत लांडगा. तो भाचीबरोबर काय करतोय, काका, भाऊ, पुतण्या, म्हणजे ही जी नातं जे आपण बघतोय या नात्याला काळीमा फासायचं काम चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की सरकार आहे का, 100% आहे, पोलीस आहेत का, आहेत, कायदे आहेत का, आहेत, पण प्रत्येक वडिलाला आणि भावाला आणि मामाला आणि काकाला सरकार जाऊन सांगणार तुम्ही तुमच्या लेकींशी कसं वागायचं, हे तर फारच वाईट आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी जागरूक राहायला पाहिजे, पोलिसांनी त्यांचं काम केलं पाहिजे, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की आपले राज्याचे यशस्वी आणि लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस महिला आणि मुलींच्या अत्याचाराबाबत 0 टॉलरन्स पॉलिसी आपल्याकडे, त्यामुळे कुणालाही सोडलं जाणार नाही. पण मला असं वाटतं की घटना घडल्यानंतर या सगळ्या गोष्टी येतात, पोलीस येतं, प्रशासन येतं, घटना घडू नये म्हणून आपण सुद्धा आपल्या घरामध्ये सजग राहणं फार गरजेचं आहे. काही लाडकी बहीण योजनेच्या अत्यातही काही प्रमाणात पैसे आणि अनेकांचे नाव आपले केलेले आहेत जे ऑलरेडी लाडकी बहीण योजनेमध्ये, पण दर महिन्याला सत्तेच्या आधी आपल्या खात्यात पैसे यायचे, पण मात्र आता नाही, पैसे येत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे पैसे येत आहेत. काही जणींची नावं नक्की कटले असतील कारण त्यांची KYC झाली नाही. मी फार जबाबदारीने आपल्याला सांगते कारण याच्याबद्दलचे अपडेट मी स्वतः माझ्या सोशल मीडियावरनं दिलेले आहेत. ज्या वेळेला सरकारने तारखा एक्सटेंड करून दिल्या आहेत, जवळपास 4 ते 5 वेळा तारखा एक्सटेंड केल्या आहेत. कशासाठी की KYC करा, KYC करा. KYC न झाल्यामुळे एकतर काही महिलांची नावं त्यामध्ये आलेली नाही आहेत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही पुरुषांनी म्हणजे इतके महाभाग हुशार आहेत की त्यांनी महिलांच्या नावाने अर्ज भरले आणि तसले सुद्धा जे अर्ज आहेत ते त्या ठिकाणी बाद झालेले आहेत. सरकार कटिबद्ध आहे. महिलांना आत्तापर्यंत, मला 29 वर्ष झाले समाजकारण आणि राजकारणामध्ये, आत्तापर्यंत महिला सक्षमीकरण आणि सशक्तीकरण याच्यावर फक्त भाषणं देण्यात आली, परंतु खऱ्या अर्थाने आर्थिक त्या महिलेला बळ देण्याचं काम हे देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि सुनेत्राताई पवार यांच्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे. आज मुंबईमध्ये बसून किंवा इतर महानगरांमध्ये बसून 1500 रुपयाने काय होतं आहे, 1500 रुपयाने काय होतं आहे असे बोंबळणारे खूप आहेत. पण ते हे विसरले की त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी 1.5 रुपयासुद्धा कोणाला दिलेला नाही आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, ज्या वेळेला मी गावखेड्यात जाते, मी मगाशीच तुम्हाला म्हटलं की मी विविध क्षेत्रातल्या महिलांना भेटणार आहे. जेव्हा गावखेड्यातल्या बाईला मी भेटते तेव्हा तिच्यासाठी 1,500 रुपये किती महत्त्वाचे आहेत हे मला समजतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या पद्धतीने चुकीचा प्रोपगंडा केला जातो, सरकारला कुठेतरी बदनाम करण्याचं काम केलं जातं, पण सरकार योग्य रीतीने काम करतं आहे आणि प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जातील याची पूर्ण काळजी घेते. काही शासनाच्या वतीनं महिलांसाठी साडी जी होता त्या देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र तो आता निर्णय कुठेतरी थांबवण्यात आला. याचं मागचं कारण काय वाटतं? नाही, मी त्याची अजून माहिती घेतलेली नाही आहे. ही गोष्ट खरी आहे की साडीचा निर्णय तो आहे तो स्थगित करण्यात आलेला आहे. त्याच्याबद्दलची नेमकी माहिती आत्ता माझ्याकडे नाही आहे, परंतु काय असेल त्याबद्दलची भूमिका मी आपल्यासमोर नक्की मांडेन. काही मुंब्रा हे जे नाव आहे याचं मुंबादेवी करण्यात यावं अशी मागणी केली जाते नितेश राणेच्या, त्यावर टीका जी आहे आव्हाड यांनी केलेली आहे. बघा, असं आहे की त्या मुंब्राला वर्षानुवर्ष त्या ठिकाणी मोठा डोंगर आहे आणि तिथे मुंब्रा देवीचं मंदिर आहे. आजसुद्धा कित्येक जणांचं, कित्येक कुळाचं कुलदैवत म्हणून मुंब्रा देवीकडे बघितलं जातं, प्रार्थना केली जाते. आणि म्हणून जर मुंब्रा देवीचं नाव त्या स्थानकाला जर लागत असेल तर त्याच्यात वाईट काय आहे? मी राहते प्रभादेवीला, त्याचं नाव आधी एल्फिस्टन रोड होतं, परंतु त्याचं नाव बदलून प्रभादेवीचं मंदिर त्या ठिकाणी आहे
आणि म्हणून त्या ठिकाणचे भाविक किंवा आपण ज्याला काय म्हणू की तिथली कुलदेवता मूळ देवता म्हणून त्या स्टेशनचं एल्फिस्टन रोड हे नाव बदलून आज तिथे प्रभादेवी नाव आहे. वाईट आहे का? त्याच पद्धतीने कळवा नाव बदलून जर मुंब्रादेवीचं नाव लागत असेल तर त्यात वाईट काय आहे? त्याचं स्वागतच केलं पाहिजे. धन्यवाद. थँक्यू.